हे गाईज, आज आपण शिकणार आहोत पास्ता। तर बघूया कसा करायचा। पाणी उकडायला ठेवले आहे, त्यामध्ये थोडे तेल टाकून थोडे मीठ टाकले आहे। पाणी उकळल्यानंतर हा 3 पाव पास्ता मी यामध्ये टाकलेला आहे। पास्ता व्यवस्थित शिजल्यानंतर त्याला एका चाळणीमध्ये काढून थंड पाणी सोडायचे आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे हा व्यवस्थित शिजू द्यायचे आहे। पास्ता फोडणी घालण्याकरता आपल्याला बारीक कांदे कापून घ्यायचे आहे, शिमला मिर्च, साधी मिर्च, पत्ताकोबी, गाजर असेल तर तुम्ही गाजर पण टाकू शकता। अशा प्रकारे आपल्याला तयारी करून घ्यायची आहे। अद्रक लसूण पेस्ट पण यामध्ये टाकायचा आहे। एका कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकून घेतले आहे। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, थोडे चॉप केलेले अद्रक लसूण मी यात टाकले आहे। हे थोडे शिजू द्यायचे आहे। याचा थोडा रंग बदलला की त्यामध्ये थोडी शिमला मिर्च टाकून थोडं शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडा कांदा टाकायचा आहे। यामध्ये थोडा मॅगी मसाला, 1.5 चम्मच तिखट, थोडे धनेकूट, शिमला मिर्च संपूर्ण टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। चवीनुसार मीठ, 2 चम्मच टोमॅटो सॉस, बारीक चिरलेली पत्ताकोबी, हे संपूर्ण आपल्याला अधरकच्चं शिजवून घ्यायचं आहे। 3 पाव पास्तामध्ये आपल्याला 3 पॅकेट मॅगी मसाला टाकायचा आहे। पत्ताकोबी अधरकच्ची शिजल्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेला पास्ता यामध्ये टाकायचा आहे। पास्ता टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे। 2-3 मिनिटं शिजवून झाल्यानंतर आपला पास्ता तयार। अशा प्रकारे आपला पास्ता तयार झाला आहे। तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे पास्ता, तुम्हाला नक्कीच आवडेल।